नमस्कार मंडळी. तर मी निघाले सकाळी मुंबईला जाण्यासाठी. मांडवा जेटीवरून सकाळी 9:30ची मालदार होती. जेटीवर पोहोचलो तेव्हा बोट परफेक्ट टाईमवर आलेली. सकाळचे 9:30 वाजलेत आणि 1 तासाचा प्रवास आहे हा. बोटमधलं मी तिकीट नेहमी अप्पर डेकचंच काढतो. सकाळचे वाजले 10:30 आणि मी पोहोचलोय मुंबईमध्ये. बाय रोड जाण्यापेक्षा बोटने जायला मला खूप छान वाटतं. वेळ पण कमी जातो आणि ट्रॅव्हलिंगचा काही त्रास पण होत नाही. मी पोहोचले आता गेटवे ऑफ इंडियाला. आता इथून मी बसने चाललोय चर्चगेटला. चर्चगेट स्टेशनला जाऊन लगेच ट्रेन पकडली मी आणि मी दादरला जाण्यासाठी निघालो. दादरला पोहोचलो मी. त्यानंतर जरा मार्केटला वगैरे गेलो. आज मला माझा मित्र भेटायला येणार होता पालघरवरून. त्याचा पण मेन्स लाईफस्टाईल म्हणून शॉप आहे. तर फायनली मनाल भाई भेटले मला. खरेदी वगैरे करून आम्ही चाललोय आता जेवायला. जेवायला आम्ही दादरलाच थांबलो होतो. मनाल भाई मेन्यू कार्ड चेक करतोय. आज काय जेवायचं हा विचार करतोय. मनाल भाई ना आज तंदुरी खायची इच्छा होती म्हणून आम्ही तंदुरी ऑर्डर केली. मस्त दुपारचं जेवण वगैरे जेवलो आम्ही आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आज मस्त आरामात मार्केटला खरेदी वगैरे केली मी आणि संध्याकाळची 6ची मालदार बोट मला मिळाली. आज घरी जाताना बोटमध्ये भरपूर गर्दी होती. टुरिस्ट खूपच येतात अलिबागमध्ये. आता हे दिवसच फिरायचे आहेत. क्लायमेट वगैरे पण छान असतं त्याच्यामुळे पब्लिक खूप येते अलिबागला. तर मी पोहोचले आता मांडवा जेटीला. इथून मी दुकानात गेलो. आज दुकान क्लोज करायला सिद्धेश होता त्याच्यामुळे मी लगेच घरी जाण्यासाठी निघालो. तसे ट्रॅव्हलिंगचा खूप कंटाळा आला होता. घरी जाताना जरा स्वीट मार्ट मध्ये थांबलो होतो. जरा घरी खायला वगैरे घेतलं. चला तर मग मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.